नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कुरकुरीत मेदूवडा कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. भिजवलेल्या उडीद डाळीतील पाणी पूर्णपणे गाळून घ्या. न घालता किंवा अगदी गरज पडल्यास फक्त 1 ते 2 चमचे पाणी शिंपडून घट्ट वाटून घ्या. पीठ जास्त पातळ होऊ देऊ नका. वाटलेले पीठ एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. आता हे पीठ हाताने किंवा चमच्याने एकाच दिशेने 5 ते 7 मिनिटे चांगले फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरली जाते आणि मेदूवडे आतून हलके आणि जाळीदार होतात. पीठ योग्य तयार झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात पिठाचा छोटा गोळा टाका. जर तो पाण्यावर तरंगला तर पीठ वड्यांसाठी परफेक्ट तयार आहे. फेटलेल्या पिठात चिरलेली मिरची, आले, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला. मिश्रण एकजीव करून घ्या. कढईमध्ये तेल मध्यम आचेवर चांगले गरम करून घ्या. हाताला थोडे पाणी लावून घ्या जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही. पिठाच्या लिंबा एवढा गोळा हातात घ्या. त्यात गोल करून अंगठ्याने मध्यभागी छिद्र करा. वडा हळूच गरम तेलामध्ये सोडा. गॅसची आच मध्यम ठेवा. वडे दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेले मेदू वडे टिश्यू पेपरवर काढून घ्या जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.